आवाज मानदेशाचा। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत। त्यामुळे याचे लोण जिल्हा स्तरावरही आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यंदाही साताऱ्यातील 7 मतदारसंघात उतरण्याबाबत रणनीती सुरू आहे। यासाठी जुलै महिन्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आढावा घेणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये साताऱ्यात तरी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचाच मोठा भाऊ ठरणार आहे। लोकसभा निवडणूक संपली आहे, आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे। राज्यामध्ये महायुतीत जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे। दावे प्रतिदावे सुरू आहेत, तसेच महाविकास आघाडीतही खलबते सुरू झाले आहेत। पण याला मूर्त स्वरूप हे आघाडी आणि युतीतील 3 पक्षनेत्यांच्या बैठकीतच येणार आहे। राज्यातील जागा वाटप होईल तेव्हा होईल, पण सध्या जिल्हा स्तरावर चाचपणी रणनीती करण्यात येऊ लागली आहे। महाविकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती, पण उद्धव सेनेमुळे आता तिघे झाले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसचा एकच आमदार आहे, तर भाजप शिंदे सेनेचे प्रत्येकी 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात तरी पवार गटाकडे सर्वाधिक जागा राहणार आहेत। मागील निवडणुकीत पक्षाने कराड दक्षिण मतदारसंघ वगळता 7 ठिकाणी उमेदवार उभे केलेत, त्यातील 3 जण विधानसभेमध्ये पोहोचले। आताही राष्ट्रवादीकडून 7 ठिकाणांची मागणी होऊ लागली आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।